नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने 21 गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप। पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे 21 गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले। औचित्य होते पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष मयूर तांबडे यांच्या वाढदिवसाचे। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर नितीन पाटील, सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुने, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सुनील सिन्हा, महाराज मोहन जोशी, नगरसेवक सुमित झुंजारराव, अपर्णा शहा, योगेश तांबोळी, हर्षला तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते। गेल्या वर्षी या पत्रकार संघाकडून आदिवासी आणि गरीब विद्यार्थ्यांना 33 सायकल वाटप करण्यात आले होते। याचबरोबर शालेय साहित्य, वह्या, पेन, दप्तर आदींचेही वाटप केले आहे। सर्वच उपस्थित मान्यवरांनी मयूर तांबडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाचे कौतुक केले। आमदार प्रशांत ठाकूर यांनी अध्यक्ष मयूर तांबडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच या पत्रकार संघटनेचे विशेष कौतुक करत अशाच प्रकारे इतरांनी देखील आदर्श घ्यावा असे सांगितले। डॉक्टर गिरीश गुने यांनी देखील आपल्या भाषणात पनवेल नवी मुंबई पत्रकार संघटनेचे आभार मानले आणि संघटना करत असलेल्या समाजसेवेबद्दल विशेष कौतुक केले। यावेळी पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक कांबळे, सचिव लालचंद यादव, खजिनदार मिलिंद खारपाटील, सदस्य रमेश भोळे, अशोक गोरडे, दीपक जगे, समीर वेशवीकर, पंकज तांबडे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार संजय कदम, अनिल कुरघोडे, सुनील वारगडा, शंकर वायदंडे, प्रशांत शेडगे, रवी गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते। कवी अशोक घरत यांनी कवितेचे वाचन केले। कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पनवेल। ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शरणांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे ते पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष मयूर तांबडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ ते सुद्धा असे सामाजिक कार्यक्रम करताय आणि मला आनंद आहे की असे सहकारी आम्हाला मिळत आहे। त्यामुळे या परिसरातल्या सर्वसामान्य स्थितीमधल्या, गोरगरीब स्थितीमधल्या अनेकांना या कार्यक्रमाची मदत होते आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाचं मयूरजी आणि सर्व सहकाऱ्यांना सुद्धा मी या निमित्तानं तुमचा आभार व्यक्त करतो आणि असे कार्यक्रम तुमच्या माध्यमातून सातत्यानं पुढे चालू राहावे। सूर्याकडे आपण पाहिलं की सूर्याकडे पाहिल्यावरती निराश होणारा माणूस कोणीच नाही। सूर्याकडे पाहिलं, पहाटेच्या सूर्याचं दर्शन घेतलं तरी खरं बोलतोयस म्हणजे हा मॅडम आम्ही हे करतोय म्हणजे आज आपण पत्रकारांना बघतो की ग्राउंड लेवलवर ते लोक कशी आपली तक्रार समाजासमोर मांडतात, पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आता इतकी त्याच्याने त्यांच्या कुटुंबाला हातभार लागणार आहे। म्हणजे थोडक्यात काय, एका महिलेला मदत करून आपण त्या कुटुंबाची प्रगती साधत आहोत। जसं म्हटलं जातं की जर एक स्त्री घरातली किंवा एक महिला घरातली सुशिक्षित झाली तर अख्खं घर सुशिक्षित होतं। तसं हे आहे, एक महिला कमवती झाली की अख्खं घराचं स्वरूप बदलतं, घराचं स्वरूप पालट आणि साहजिकच आहे की अर्थार्जन तर होतंच, पण स्वयंपूर्णच आहे। आज आपण आत्मनिर्भर बनतो आहे। गतवर्षी आम्ही 33 सायकलचं वाटप केलं होतं आणि यावर्षी शिलाई मशीनचं वाटप करावं असं गेल्या वर्षी आम्ही सुचवलं आणि तो संकल्प आज पूर्ण करत आहोत। वास्तविक पाहता 25 शिलाई मशीनचं वाटप करण्यात येणार होतं, मात्र 21 शिलाई मशीनचं वाटप आज आम्ही करत आहोत। गरजू महिला आहेत त्यांना शिलाई मशीन आमदार साहेबांच्या हस्ते आज वाटप करत आहोत। आनंद होत आहे। यापुढे देखील संस्थेचं कार्य असंच पुढे चालू राहील आणि पुढच्या काळात वृक्ष लागवड असेल किंवा आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक वाटप असतील, यासारखे अनेक कार्यक्रम आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून येणार आहोत। धन्यवाद।